चाललो मी. त्यानं होईन तेवढं करतो, नाही तर राहू देतो. मी तिकडून आलो म्हणजे मी करतोच मग. भल्लेच करता तुम्ही. करा तुमच्या आईले फोन आणि बोलून घ्या आज नाही येत असं तर. भल्लाच करतो म्हणजे केलं नाही का रात्री? रात्री भांडे नाही घासून दिले का तुला? तेवढ्यानेच होते काय? भांडे घासून दिले बस झालं. बाकीचे आडवे तिडवे उली उली कामं राहत नाही काय? अजून लेकराची मालिश गेलीस एकटी काय काय करू? हे बघ बांगड्या नाही हातामध्ये, कपाळाले टिकली नाही. हे लेकरामध्ये चाललं सगळं मायवालं. आणि आता कामामध्ये आता खावालाही नाही भेटणार. आता आई होत्या तर 1 घंट्यानं उशिरा का दे पण उशिरा दे, पण 1 घंट्यानं दे असं खाऊशा लागे. उशिरा भेटला तरी आता काय 1 घंटा उशीर झाला, सगळं पोटातली भूक मरून गेली, खावायला जीव नाही झाला माया स्वतःच करून ना. आता काय करतो शोभा? आता करायला लागणच तुला. आता आपल्यालाच करायला लागते. आई आहे म्हणून आईवर पाहतो तू. आई नाही राहिली असती तर मग केलीच असती ना तू ना. ते तवाची गोष्ट बातची आहे ना आई. तर मग काऊन आहे ना असल्यावर बी मग काऊन नाही करणार त्या? काऊन केलं नाही आईनं? 1 महिनाभर केलं नाही का आईनं? तुला तरी उचलू दिलं का गिलास तरी तुले? खोलीतून तर बाहेर नाही निघली तू. आता ते शांताबाईनं घेऊन गेली म्हणून नाही तुला करायला लागून राहिलं. आता अजून 2 महिने आई तुले पलंगाच्या खाली नाही उतरू देत. काय गरज होती शांताबाईले आईले घेऊन जावाची? ओटी भरायची होती तर भरत्या, दोघी येत्या भरत्या आणि जात्या. अरे हो आयडिया. शोभा हे बघ तानं होऊन नाही राहिलं ना काम. आता आई गेली ना, जाऊ दे आईले. ओटी भरते काय करते, किती दिवस राहते? 1 दिवस 2 दिवस तिच्या घरी, 2 दिवस तिचे, 8 दिवस तर मोडते जायचे. तू असं कर ना, तू आईले बोलावून घे ना ओटी भराले. नाही तर मी जाऊ का घेवाले? घेऊन येतो तू आईले. वाय तू आईची ओटी बी भरून घेतो आणि मग घरच्या कामाला होते. 2 महिने राहू दे मग इथं तू आईले. माया आईले माया ऐकून होईन का एवढं सगळं करणं? काहून माया ऐकून होऊ शकते तर तुझ्या ऐकून काहून नाही होऊ शकत? तरी तर माया आई मोठी आहे तुझ्या आईपेक्षा. तर काहून नाही होऊ शकत? होते, करते, सगळं करते. या फोन तुझ्या आईले आणि सांग तर येते म्हणा. मी आज जाता येता जातो तुझ्या घरी आणि तुझ्या आईले घेऊन येतो. नाही राहू द्या. आता 1.25 महिना व्हायचा आहे. मी काही बोटी किती नाही भरत आताच नाही यायची. भरून दुसरा ढोंडे येईन तर येतच रे ते ढोंडे. का आताच याच शेवटचा आहे का? ठीक आहे, नको ओटी भरू, पण तुला आराम देवाले घेऊन येतो तुझ्या आईले तुझ्यासाठी. जरासा आई तिकडे आहे तोपर्यंत तुला आराम भेटन. ठेव मग चांगले वर्षभरही राहिली तुझ्या इथं काही फरक नाही पडत. नाही राहू द्या. आई येईनच ना आई 2 दिवसात. 2 दिवस करून घेतो मी. राहू द्या. नो नाही मग आईले काय दे. तर मग होते तर आणत घन लावू नको मावर मामांग. आता नाही तर घन लावशील तर तुझ्या आईले घेऊन येईन मी जाऊन ना. तुझे नाही ऐकणार मी. नाही लावत घन करून घेतो. 2-4 दिवसाची तर गोष्ट आहे. होते तेवढं करून घेतो. मग लागन तर आई आल्यावर मग सगळं करत बसते त्या. ठीक आहे, चाललो मी ऑफिसला. बाबाला जेवायला देऊन देतो. हो देतो ना. भल्ले हुशार आहे शाईनेवानाचे. मग आई काही इथं तुमचं सगळं करायला येईन काय इथं? बुड्याचंही करण तुमचंही करण. मग काय म्हणजे काय कोणी मोल करेन काय? इथं येईन मग करायला. करतो मी होते तेवढं. सांड उबड करू टाकसान करू येते मग माझ्या सासून करते मग सगळं आली म्हणजे. आई तू ना मला जन्म दिला. तुझे खूप खूप आभार आई. हे ओटी भरूनही तुझे आभार मी फिटवू शकत नाही आई. हे तर लय कमीच आहे. पण तेवढे तुझे आभार एवढे आहे. एवढं चांगलं जीवन दिलं तू ना मला. एवढी चांगली सुंदर धरती पाहायला भेटून राहिली मला. फक्त तुझ्या ना आई. फक्त तुझ्या ना. तू खूप आभार आई. खूप खूप आभार जन्म दिला. आई तुझे उपकार कधीच फिटणार नाही आई. कधीच फिटणार नाही तुझे उपकार. तू ना स्वतःच्या रक्ताचं बनलेलं दूध आम्हाला पाजलं लेकराले. आई स्वतःच्या रक्तानं बनते दूध लेकराले पाजते. महान आई तर सगळ्यात म्हणजे ह्या धर्तीवर असं कोणीच नाही. आई पेक्षा जास्त कोणीच नाही. आई एवढी चांगली. 9 महिने पोटात ठेवलं. लाता मारो हे मारो काय एवढा त्रास सहन केला आई. आणि जन्मतांनी किती त्रास सहन केला. खरंच तुझे उपकार नाही बोलू शकत आई. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई. तुझे उपकार भेटणार नाही. बालपणी मी खेळत होती जेव्हा तानी. बालपणी मी खेळत होती जेव्हा तानी. अमृताहुनी गोड पाजलास पाना. अमृताहुनी गोड. आई खरंच तुझे खूप उपकार. मी पूर्ण गाणं नाही म्हणू शकत आई. मस्त गाणं आई. लढत काय लेवा आता भरले तू ना ओटी माईवाली म्हणले ना गाणं झालं. आता काय ले लढून भरून काय करतो? मन भरून आलो आई गाणं म्हणता. ठीक आहे. कांता इकडे जेव. माय काल मी इकडे जेवली रातच्या ना. आता इकडे जेव का?
नाही नाही, मी आता नाही जेवत. मी स्वयंपाक करून ठेवला मी घरी. मी घरीच जातो ना, घरीच जेवण. काय झालं तर जेवली काल तर जेवण घेणे आता इकडेच. नाही ना हो शांताबाई, आता नाही जेवत. आई चल ना आता तू, आता मा घराकडे चल आता तू. झाला ना ओटी भरण्याचा कार्यक्रम, आता संध्याकाळचं जेवण मा इकडे. माय नाही हो बापा, मी आता निघतो ना, आता जातो ना. शोभा काय म्हणे, लवकर ये जा आईने, लवकर ये जाई. आता ओटी भरायला आणलं तर नाही ना, झाला भरली ना ओटी. आता जातो ना मी. आता 2 वाजता निघून जातो, 4, 5, 6 वाजेपर्यंत पोहोचून जातो घरी. झाला ना 1 महिना आई, आता करू शकते ते. आता नको जाऊ, आता राहाय जराशी 15-20 दिवस. हो आता आराम घे बरं. किती हळटीन होऊन गेली, सगळे काम करू करू, इकडे करणं तिकडे कर, तिकडे जाय तिकडे जाय. आता आराम कर मा घरी आता साजरे. नाही हो, काय म्हणन ते, काय म्हणन ते शांतुला, काय म्हणन पाय ना, आई गेली तर पक्कीच झाली म्हणन. म्हणू दे काय म्हणन तर, जे म्हणन ते. तात्याजी काय म्हणे, हा तात्याजी बी तेच होतं, तेच मनात आहे तात्याजीच्या बी. काय म्हणे, घेऊन जाय म्हणे ते आईले म्हणे. कसे लवकर चाल करे गाडी. तू पण इकडे शोभा जाऊ नका करून राहिली, आणि इकडे तात्याजी चाल लवकर करून राहिले. हा तात्याजीच्याही मनात तेच होतं का आराम भेटला पाहिजे तुले. आता राय 20-25 दिवस. तात्याजीची काळजी नको करू, देते ते शोभा आहे, शांतुले आहे, देते ते. हो बरोबर म्हणते शांताबाई. आई तू जास्त वडवड नको करत जाऊ बरं. वहिनीची जेवढी करशील ना तेवढी ते तुझ्या अंगावर बसल. आता थांब, आता राहत 25-20 दिवस. काही शांताबाईच्या इकडे जात जातो, काही माईकडे येत जातो. मग ते आता त्याची काही बोलन तर काय बोलते अहो आई, काही नाही म्हणत तात्याजी बी. तात्याजीला बी वाटते का तुला आराम भेटला पाहिजे. राय आई, मला विचारायचं आहे तुम्हाला एक गोष्ट. विचार ना, बोल. म्हणतो धोंड्याले जवळचं मानपान करते, जवळले सोन्याचं काही गिफ्ट देते, आणि मग आपल्या आईची ओटी काऊन भरायला लागते आपल्याला, ते मला नाही समजत बा. अहो गौरी, हे पाय, आता एवढं मी बोलली आई संग तरी तुला समजलं नाही काय. आपल्या आईनं आपल्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, आणि दुसऱ्याच्या घरी पाठवून दिलं. तेच झालं कन्यादान. मग आईनं किती त्याग केला, आपल्या पोटाचा गोडा दुसऱ्याच्या घरी दिला पाठवून. ह्या त्यागाबद्दल आपण आईची ओटी भरायला लागते. आईचा एक सन्मान होय ओटी भरणं म्हणजे. आपण आपल्या आईचा सन्मान करतो ओटी भरून. आपली आई आपल्याला जन्म देते, आज जन्मदाती आपली आई म्हणजे आपल्यासाठी देवच आहे, एक देवीच आहे आपल्यासाठी. म्हणून आणि पुरा संसार सांभाळते, सगळं सांभाळते, आपल्याला सांभाळते. आपण संसारात गेल्यावर तिथं बी आपल्याला सांभाळणं शिकवते, तिथंही आपल्याला सांभाळते. म्हणून आपण आईची एक सन्मान आणि एक आभार मानून ओटी भरायला लागते, आभार मानायला लागते आईचे. आपल्या आईनं आपल्याला एवढं चांगलं सांभाळलं, एवढं प्रेम दिलं, म्हणून आपण मनातल्या मनात अशीच इच्छा करतो का देवा पुढच्या जन्मात बी, पुढच्या 7 जन्मात मला ह्याच आईच्या पोटी जन्म देजो. तर म्हणून आपण ओटी भरायला लागते आईची, अशी मनात इच्छा घेऊन. 9 महिने आपण आपल्या आईच्या पोटात राहिलो, त्याच आईची आपण ओटी भरली ना, ते खूप शुभ मानलं जाते. म्हणून आईची ओटी भरायला लागते. समजलं आता तुले? समजलं आहे. मग मी बी मायाची ओटी भरली पाहिजे. मग मी बी जाऊ का मायाची ओटी भरायला? आई हो जा ना, जा तू बी तू आईची ओटी भरून घे आणि ये जो 2-3 दिवस राहून. हा वय ठीक आहे. आता हे संध्याकाळी आले म्हणजे बोलतो याच्यासोबत, आणि मग उद्या चालली जातो मी. हो चालली जाजो. मग काय काय न्यावं लागेल मला? साडी घेऊन जाजो एक, आणि नारळ, तांदूळ, आणि त्याच्यात खारीक बदाम जे आहे ते ओटीत सामान तर माहितीच आहे तुला. घेऊन जातो तेवढं. हा ठीक आहे आई. काय काही मेळ झाली का गौरी? पा फुल्याजी, तुम्ही रागावू नका. मी तुम्हाला शांततेने बोलून राहिले तुमच्या संग. रागावू नका तुम्ही. पा सांगतो मी. काय रागवू नका म्हणतो गौरी? तू बोलतस तशी रागावण्यालायक. आताच तू माहेरी जाऊन आली, एवढे दिवस राहिली, नाटक केली 10, आणि आता अजून म्हणतो माहेरी जातो. काय होईये घडी घडी माहेरी? तेच काम आहे का म्हणजे? आता हेच काम करू का मी? काम धंदे सोडून देऊन तुला माहेरी धाडून आणू, नेऊन देऊन आणू, तेच काम करू का मी? अहो तर आता फक्त 2-3 दिवसासाठी जायचं आहे मला. कामानिमित्त चालली मी, काही अशीच घुमा फिरायला नाही, कामानिमित्त. काय कामानिमित्त चालली म्हणता? काय काम आहे तिथं आता तुला? काय काम आहे? मी मायाची ओटी भरायला चालली. मला ओटी भरायची आहे मायाची. तुमच्या आईनं कशी त्याच्या आईची ओटी भरली, तशी मला बी मायाची ओटी भरायची आहे. तर मला उद्या सोडून देता काही नाही. उद्या तुमच्या कामावर ट्रॅक्टरवर जावायच्या पहिले मला सोडून दे जा, आणि येऊन जा. मग 2-3 दिवसांनी ठेवायला येता, नाही तर मग मी येऊन जाईन. मापाशी नाही टाइम तुला नेऊन द्यायला. जाय तू तुझ्या पायानं. पा मग असे हा तुम्ही. मी आई संग बोलली आहे बरं. आई म्हणे जाय म्हणे, जाजो म्हणे. हो गोल्याला घेऊन जाजो म्हणे आई म्हणे. आणि तुम्ही असे म्हणून राहिले. मग मी स्वतःच मा पायानं जाईन तर मग ती कोणी घन करता. मग स्वतःच गेली काय झालं गेलं असं तसं ती कोणी चिडचिड.
मला शांततीनं बा गोल्याजी शांततीनं मला उद्या मायाच्या घरी सोडून दे जा. मी मायाची ओटी भरतो. आणि ह्या धोंड्या सण नाही का प्रत्येक 3 वर्षानंतर येते. तर आता याच्या बाद 3 वर्षाच्या बाद येईल. तर म्हणून म्हणतो प्रेमानं मला नेऊन सोड जा. मी प्रेमानं ओटी भरन आणि मग लागन तर तिकून मी स्वतःच येऊन जाईन. पण मी प्रेमानं बोलून राहिली तुमच्या समोर. ठीक आहे दिन सोडून पण तिकून तू येऊन जातो मग. आणि ओटी भरासाठी सामान घ्यावं लागेल ना. सामान घेतलं काय? नाही जाता जाता घेऊन घेऊ. काय साडी घेवायची आहे आणि किराणा दुकानातून कोणते खण घेऊन घेईन. झालं. ठीक आहे नेऊन देईन. आणि हे पाय गौरी ते चैन फेकली होती मी आज. ती गोष्ट सांगतो नको तू आईले. चांगलं नाही वाटत. आणि ते चैन देऊन देतो मला घालून मी. मग लागन तर तिकून आल्यावर काढून ठेवून देईन. मी तर सांगून दिलं मायाले. हा नाही सांगणार. मी काहीच नाही सांगत मायाले. नाही सांगणार. चैन देऊ का आता काढून देतो घालून घे. आताच नको देऊ. उद्या जावाच्या वेळेस देतो. हा ठीक आहे. राहायचो नाही तो तू 8 दिवस तिच्या बरोबर. आणि मग दोघे संगत जा संगत येऊन जा. आता धोंड्याला तर गेला होता ह्या बिन ते बी. दोघे जण तर गेलते ना धोंड्या करायला. तवाच कम नाही तिनं तिच्या आईची ओटी भरून घेतली. तवाच भरायला पाहिजे होती ना. आता जावं नाही लागलं असतं. तिला माहितच नाही आईची ओटी भरा लागते म्हणून. आता काल तू ओटी भरली आम्ही पाहिलं तिनं. का देखताच नाही विचारे काय कायले भरा लागते म्हणे. हा माहित राहिलं असतं तर भरली असती तिनं. मी राहणार नाही आई. मी तिला नेऊन देतो आणि बस तिकून तिकडे माझ्या ट्रॅक्टरवर जातो मी. मग तिला म्हणून दिलो मी त्या मताने येऊन जातो म्हटलं. मग काय म्हणे ते येईन म्हणे काय? हो मला नेऊन द्या म्हणे. मी येऊन जाईन म्हणे. मग ठीक आहे ना. आणून देईन तिची माय ना ते तिचा बाप. कोणी आणून देऊ मला नाही ते माहित. मी फक्त तेवढं मग नेऊन द्यायचं काम आहे माय. येत बसे मग ते. आता किती वेळची तयारीच करून राहिली. गौरी चाल ना. उशीर होईल मग मला तिकडे. चालाय मग ठेवतो. तेवढं सांगायचं होतं मला तुला. तर बोलावून राहिले मला गोल्याजी. तर येतो मग मी. हा तू संध्याकाळपर्यंत येशील का घरी? हो मी 5:30 वाजता पोहोचतो घरी. तर ये मग जवळ बी थांबतील काय? चालले जातील? ते नाही थांबणार. मला सोडून देतील आणून देतील आणि चालले जातील त्याच्या कामावर. बरं ठीक आहे. आई ये पाय त्याच्याजवळ गोष्ट नको काढजो बिलकुल बी. माझ्याजवळ तुझ्याजवळच ठेवतो फक्त. आता मी तर येवाचीच राहीन व घरी. जेव्हा येईन बी ना चालले जातील ना. मी काही जवळ संग बोलन व मग. हा अमाय हावगड्या जर त्यानं म्हटलं राहतो तर मग म्हणून राहिली मी. अगं त्याचं मन फिरलं राहतोच म्हटलं त्यानं तर म्हणून तुला पहिले सांगून दिलं बरं म्हणून मी सांगून दिलं तुला. हो नाही काढत मी गोष्ट. चालत नाही काय राय. चाललो मी मग ट्रॅक्टरवर. आली ठेवतो आई. चल. हो ठीक आहे. चल मग आराध्या चल पटकन. चल आई येतो 2-3 दिवसांनी. हो ये. कोण आणून देईन? काही एकटी येशील का मी येऊ घेवाले? पाहतो ना आई. चाल आता लवकर आई. तो विचार नको करू ते तू. हाय तिचे मायबाप आणून देतील नाही तर येईन एकटी. चाल हो गौरी चाल. हो चला आई चला ठीक आहे. हो ठीक आहे. असाच करते काय हो नस किती घाई करून राहिला तो. आता तिला 2 लेकरायचं करा लागते. तिचं करा लागते. याच्यावानी काय उठला धुतला अंगण खाल्लं झाला तयार. असाच करते आई. काय करू मी सांभाळून घेतो. ते बी चिडचिड होऊन जाते ती त्याच्या स्वभावानं. असाच करते तो. सुधरतच नाही. काय करू आता लागन तर मागं गाडी ऍक्सिडेंट हे ते होत होते तर मी त्याला घेऊन गेली होती तिथं पाराशिंग्याले. मग नेऊन पाय ना अजून चिडचिड करते तर. पहिल्यापासूनच करते आई तो चिडचिड. आता कुठं नेऊन पाहू त्याले. आता का स्वभाव बदलन का? कुठेही नेली काही केली तरी तो राहिला तसाच आता चिडचिड. मग ते होते गरम. मग ते ऐकते आणि मग ते बी बोंबलाले भिडते. मग मी तिला दाखतो आणि त्यालाही दाखतो. आता गेले ना. आता गौरी गेली. आता मी निघतो. आता काही राहत नाही मी. चल मी जातो. चाल ना आई आता माघारी चाल ना. आई तर जातो म्हणून राहिली व कांता. पाय जातो म्हणून राहिली. आता रात्रीच म्हणत होती नाही तू राहतो म्हणून. आता अजून जातो म्हणून तुला तसंच पाहिजे. ते वहिनी करते बरोबरच करते. मग तू तशीच आहे. हो ना आई आता राह ना. तू घे ना आराम. आता कर ना आराम. आता तात्याजीने फोन केला तुले का सांतुल्यानं केला? कोण बोलावलं? कोणा नाही बोलावलं तुला? आता राह तू. नाही व पोरगी शाळेत जाते. ते लहान लेकरू ते गैभानी आहे. ते लेकराचा वाखा करन. ते लेकराचाही करन त्या तात्याजीचाही वाखा करन. जाऊ दे मला. जातो मी. जाय तू तशीच आहे. तुला आराम घ्यायला आणलं करायला आणलं तर जातो करतो. जा. कायच आरामच आराम आहे. काम केल्यानं मरते काय माणूस? करावंच लागते काम. पाय अशी आहे मग आई. काम केल्यानं मरते काय म्हणते? एवढी तब्येत खराब होऊन जाते काम करू तरी कशी म्हणते पाय. जाऊ दे म्हणून दे. जा तुझा गाडी तुले सून पोरग ते सून साजरी वागतही नाही तरी तेच आवडते तुला. चांगली राहिली तर काय म्हणत पप्पा. जा. चांगलीच आहे ते. तिचा स्वभाव आहे तसा. त्या स्वभावानुसार लोक वागते. तर मग काय आपण
आपणही तसंच वागावं का? आपला स्वभाव माया स्वभाव नाही आहे तसा, तिचा स्वभाव आहे. जाऊ दे ना. आई आई तर करते, नाही तर कोणी कोणी सुनात आई नाही म्हणत का काही नाही म्हणत, ते तरी आई 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 करते. बर आई आई म्हणते तेवढ्यातच नवाद देऊ आई तू आई आई म्हणते. हो जातो मी, येईन लागन तर मग 5-6 महिन्यानं. बरं ठीक आहे आई. चल मग तुले सडकापर्यंत सोडून देतो. अमाय होत बापा कपडे, होत बापा हे तर आताच टाकले, ओलेच आहे. काही काम नाही करून राहिलं बापा माझ्या दिमाग. बसतोस आता जराशी. काय बाबा इकडे तिकडे इकडे तिकडे धाव 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 धाव. ते कपडे धुतले, ते वाळू टाकले, ते कपडे धुतले, ते वाळू टाकायचे आहे, ते वाढलेच नाही अजून. अजून भांडे पडलेच आहे. बुटा जेवला तर आता हे राधा येईन अजून जेवाले, तिचे भांडे निघून अजून. ते लहान पोरगी तर देऊन राहिली, काय माहित काय झालं आणि काय नाही तर. निरा निरा दादा वेडा. माझी सासू तिथे जाऊन बसली. सगळं शांताबाईच्या यानं वय, नाही तर माझी सासू ना बरोबर करे. मला हात नाही लावा लागे का पहा नाही लागे, काहीच नाही करायला लागे. असं दिमाग शांत होतं माया. आणि आता तर असं दिमाग खराब झाल्याने लागते, कुठं पाहू ना कुठं नाही. चल आता माझ्या आईलाच फोन करतो मी. माझी आई तर बसली असेल मस्त आरामानं. हॅलो हॅलो आई, मी बोलून राहिली शोभा. हा बोल बाई शोभा बोल. झाले का काम धंदे? काय करते लहान? काय होते काय आई कामधंदे, एक झालं का दुसरं काम निघते. अजून आता झोपली आहे ते, अजून बातच उठते बातच झोपते. अशीच करून राहिली ते, बरोबर राहून नाही राहिले. ते त्रास देते आणि कामाचं कामही लय होऊन राहिले. व आई मी त्रास होऊन गेली काम करू करू. काहून तुझी सासू कुठं गेली? गेली ना माझी सासू पोरीच्या घरी. आलती मोठी नेवाले, ओटी भराले नेतो म्हणे. तरी मी नको जा म्हटली तर गेल्या. आता काय माहित कधी येते कधी नाही तर. हा झालं ना आता 1 महिना. कर आता तर होतेच ना, करतच असते बाया 1 महिन्यानंतर, कोणी 15 दिवसानंतरही करते. ज्याच्या घरी नसलं तर मग काय करतील? हा तुला ते 1 महिना झाला ना आता. तरी आई भल्ला अशक्तपणा आहे मा म्हणजे होतच नाही काम मान. त्या दुसऱ्या बाया करत असतील, त्या बाया त्या होऊन गेल्या. मान नाही होत आई, मान नाही होत. आता काही येते आणि काही नाही. माझी सासू काय माहित. आणि आई जवाई काय म्हणत होते, तू आईले आणतो म्हणे, तू आई करण म्हणे, 2 महिने ठेव म्हणे तू आईले. मी म्हणले माई आई काय तुमचं करायला येईन का म्हटलं इथं. माई नाही येत म्हटलं, करतो म्हटलं मी. होते तेवढं थोडं करतो आई मी. कपडे गिपडे भांडे तशीच राहू देतो. मग येते ते आणि घासते. काल संध्याकाळी घासले ते भांडे. मग त्याचा बाप आहे माझा सासरा, त्याच्यासाठी. असं काय? हो करून घे, सांभाळून घे.